अनेक महिन्यांपासून सुरू असलेला जागावाटपाचा तिढा सुटला। महाविकास आघाडीकडून राज्यातल्या 48 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली। मात्र महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा वाद अजूनही पाहायला मिळतोय। सांगली लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही असताना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी थेट घोषित करण्यात आली आणि यावरून काँग्रेसचे नेते चांगलेच नाराज झाले आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। तर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीबाबत आम्हाला टीव्हीवरून कळलं। चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही असं शरद पवार म्हणाले। त्यामुळे सांगलीचा उमेदवार जाहीर होण्याबाबतचा गुंता आता अधिकच वाढलेला आहे। तर सांगलीच्या या उमेदवारीवरून शरद पवार आणि नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। सांगली भागात सांगली एकच उदाहरण असं आहे की जिथं आमच्या चर्चा न होता निर्णय चर्चाच झाली। म्हणजे आम्ही एकदम संध्याकाळी टीव्हीवरच पाहिजे की इथं उमेदवार आहे, म्हणजे आम्ही शोध घ्यायला लागलो कोण आहे बाबा, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय वगैरे वगैरे। हे एक्सेप्शन फक्त सांगलीच्या बाबतीत झालं, बाकी काय अशी स्थिती आली। पवार साहेबांची आज पत्रकार परिषद झाली। सांगलीच्या जागेसंदर्भात बोलताना पवार साहेब असं म्हणाले की जी उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीची ती आम्हाला सांगितलीच गेली नव्हती, आम्ही टीव्हीवरतीच उमेदवार पाहिला तो आहे। तर ते बरोबर आहे, कारण की आमचं त्या मिटिंगमध्ये जी चर्चा झालीच नाही आणि ती जागा त्यांना सुटली नव्हती, ती जागा डिस्प्यूटमध्ये होती। ती जागा सुटली नसल्यामुळे आणि त्यांनी डायरेक्ट बाहेरूनच घोषणा केल्यामुळे पवारसाहेबांनी जी भूमिका मांडली ती बरोबर आहे। पण आत्ता आम्ही त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाने आम्ही जाहीर केलं की महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।